Myself, Assistant Professor D.S. Kamre, Department of Commerce, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. Previous lecture, we see the topic of insurance claim, in that meaning of insurance, types of insurance, and terms of insurance. And now we learn on the content of loss of profit policy. विम्याच्या घटकामध्ये आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे की विमा ही एक जोखीम स्वीकारणारी संस्था आहे. विमा सेवाभावी असं त्याला म्हणूया किंवा जोखीम स्वीकारणारी व्यक्ती असून विम्यामध्ये नफा मिळवणे किंवा नफा मिळवून देणे ह्या दोन्ही घटकांचा समावेश होत नाही. प्रामुख्याने विम्याचे 3 प्रकार असतात, आपण पाहिलेले आहोत. त्यामध्ये आयुर्विमा किंवा त्याला वैयक्तिक विमा असे म्हणतात, अग्नि विमा आणि सागरी विमा, लाईफ इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स अँड मरीन इन्शुरन्स. आयुर्विमा किंवा वैयक्तिक विमा हा व्यक्तीच्या जीवनाशी निगडित असतो. त्यामुळे व्यक्ती दगावली किंवा व्यक्तीला जर अपघात झाला तर त्याला विम्यापासून संरक्षण मिळतं. आणि सागरी विमा आणि अग्नि विमा या 2 घटकामध्ये, अग्नि विमामध्ये समजा जर माल जळाला आणि सागरी विम्यामध्ये सागरी वाहतूक करताना माल जर समजा बुडाला किंवा पाणी आल्यामुळे जर नुकसान झालं तर या 2 घटकांमध्ये नुकसान भरपाई मिळते. म्हणजे संरक्षण आणि नुकसान भरपाई. संरक्षण हे आयुर्विम्यामध्ये असतं आणि नुकसान भरपाई ही सागरी विमा आणि अग्नि विम्यामध्ये समाविष्ट असते. विम्याचे महत्त्व, विम्याचे प्रकार, विम्याच्या अटी ज्या असतात, विम्याची तत्वे, हा सर्व भाग आपण बीकॉमच्या प्रथम वर्षामध्ये इन्शुरन्स या विषयामध्ये शिकलेलो होतो. मग ह्या इन्शुरन्स क्लेम ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बीकॉम फायनलमध्ये अकाउंटमध्ये हा टॉपिक आलेला आहे. म्हणजे आपल्याला काय शिकायचं याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या मालाचं ज्यावेळी नुकसान होतं, मग ते अग्नि विम्यामुळे असेल किंवा सागरी विम्यामुळे असेल, नुकसान मिळाल्यानंतर त्याला नुकसान भरपाई कशी दिली जाते हे आपल्याला अकाउंटमध्ये प्रॉब्लेमच्या माध्यमातून किंवा कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून आपल्याला इथं बघायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतो, लॉस ऑफ स्टॉक आपण पाहिलेला होता आपण. आणि आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं बघा, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. ड्यू टू फायर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस आर interconnected and sales of the business are affected. As a result of reduction in sale, the profit is also reduced. However, reduction in sales does not reduce the standing or fixed expenses of the business as they are required to be incurred as before. Therefore, a business concern takes a loss of profit policy which covers the risk against such losses. मराठीमध्ये आपण याचा अर्थ बघूया. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी म्हणजे काय? लॉस म्हणजे तोटा, प्रॉफिट म्हणजे नफा. प्रॉफिटचा जो लॉस झालेला आहे त्याचा विमा. मी काय सांगितलं बघा, प्रॉफिटचा जो लॉस झालेला आहे त्याचा नफा विमा. म्हणजे काय, बिझनेस सुरळीत चालत असताना
एखाद्या वेळेस मालाचं नुकसान होतं. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं एखाद्या वेळेस आगीमुळे नुकसान झालं असेल किंवा सागरी वाहतूक केल्यामुळे नुकसान झालं असेल आणि ते नुकसान झाल्यामुळं काय होतं बघा, व्यवसायाचं कामकाज ठप्प होतं किंवा थांबतं आणि हे कामकाज थांबल्यामुळं वस्तूचा पुरवठा होत नाही, वस्तूचं उत्पादन होत नाही आणि वस्तूचा पुरवठा आणि उत्पादन होत नसल्यामुळं बाजारात ती वस्तू येत नाही. त्यामुळं काय होतं बघा, ती वस्तू ग्राहकांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळं आपल्याला काय होतं बघा, मनाव तितका आपल्याला नफा मिळत नाही. मग हा नफा जो झालेला आहे, हा नफा आपला रखडला म्हणजे थांबला तिथल्या तिथं. कशामुळं? नुकसानीमुळं. मालाला जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं. आणि ह्यापासून जे आपल्या विम्यावर आपल्या नफ्यावर त्याचा परिणाम झालेला आहे, त्या नफ्याचा परिणाम आपल्याला होऊ नये म्हणजे एक आपल्याला कवच, संरक्षण कवच मिळावं यासाठी ही पॉलिसी घेतली जाते. त्याला म्हणायचं लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. म्हणजेच प्रॉफिटवर कुठलाही परिणाम होऊ नये, वर्षाला जो प्रॉफिटचा दर आपल्याला ठरलेला आहे तो नियमित मिळावा. समजा जरी नुकसान झालं, अगर नुकसान नाही झालं तरी पण आपल्याला अशाच पद्धतीनं ही नफ्याची पातळी अशीच राहिली पाहिजे आणि ह्यामध्ये बदल होणे याच्यासाठी जो विमा उतरवला जातो त्यालाच म्हणतात लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. What is the calculation of claim in loss of profit policy? Period of indemnity. The period during which the sales are expected to be affected due to fire is stated in the policy. This period is known as indemnity period. However, if the actual period required to restore the original position of the business is less than the indemnity period stated in the policy, the sales of actual period are considered to ascertain the loss of profit and not the indemnity period. But if the actual period is more than indemnity period, then the sales of indemnity period only are considered. In shortly, we can say the period of dislocation or indemnity period, whichever is less, is considered. इंडेमिनिटी पिरियड म्हणजेच काय? समजा एखाद्या मालाचं नुकसान झालं, मालाचं नुकसान झाल्यानंतर एक आपण अपेक्षित अंदाज ज्यावेळी बांधतो, यावेळी इतका आपल्याला प्रॉफिट झाला असता, या नुकसानीमुळे आपल्याला एवढा प्रॉफिट आपला रखडला, एवढं नुकसान झाल्यामुळे आपल्या प्रॉफिटवर इतक्या पद्धतीनं इतक्या प्रमाणात आपल्याला तोटा झालेला आहे. ह्या कॅल्क्युलेशनचा अंदाज किंवा त्या मालाचं उत्पादन होईपर्यंत, मालाचं नुकसान होऊन ते मालाचं उत्पादन होईपर्यंत जेवढा काय पिरियड ह्याच्यामध्ये जाणार आहे, एवढा काय कालावधी ह्याच्यामध्ये जाणार आहे, त्या कालावधीमुळं आपला नफा थांबला. कशामुळं? ह्या नुकसानीमुळं. त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये येतो बघा, तर पिरियड ऑफ इंडेमिनिटीमध्ये. शॉर्ट सेल. In order to ascertain the reduction in sales during the indemnity or dislocation period, it is necessary first to ascertain or estimate the sales that would have been during this period had there been no fire under normal conditions. Therefore, for deciding the expected sales during this period, sales during the corresponding period in the last year are taken as they are adjusted, if necessary, increase or decrease according to the trend of sales during current year up to the date of fire. What is the formula of short sale? Estimated or expected sales during the period of indemnity less actual sales during the indemnity
पिरियड. शॉर्ट सेल म्हणजे काय बघा, ज्यावेळी विक्री उत्पादन नसल्यामुळं मालाचं नुकसान झाल्यामुळं उत्पादन रखडल्यामुळं म्हणावं तितका वस्तू ह्या बाजारपेठेमध्ये पोहोचू शकल्या नाहीत, त्याच्यामुळे विक्री थांबली आणि पुन्हा उत्पादन होईपर्यंत किंवा नुकसान भरपाई होईपर्यंत जी काही विक्री थांबलेली आहे काही कालावधीसाठी, त्याला आपण काय म्हणतो बघा, कमी कालावधीचा नफा, म्हणजे त्याला शॉर्ट सेल असं म्हणतात. आणि त्या शॉर्ट सेलचं सूत्र काय येतं बघा, तर इस्टिमेटेड ऑर एक्सपेक्टेड सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ इंडेमिनिटी लेस ॲक्च्युअल सेल्स. म्हणजे रखडल्याचा पिरियड जो आहे तो पिरियड एक मग 2 महिने, 4 महिने, 6 महिने किंवा वर्षाचा असू शकेल, लेस त्याच्यामधून तुमची एकूण विक्री वर्षाला जी झालेली आहे ती त्यातून वजा करा. काही महिन्याचा अवधी असतो फक्त, ह्या महिन्याचा अवधीचा कालावधी जो असतो तो गृहीत कुठे धरायचा, एस्टिमेटेड ऑर एक्सपेक्टेड सेल्समध्ये, आणि त्याच्यामधून तुम्हाला काय वजा करायला लागणार, तुमचा एकूण विक्री जी वर्षाकाठी झालेली आहे ती वजा केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल बघा, शॉर्ट सेल. पार्ट नंबर 3, अर्निंग ऑर जीपी, ग्रॉस प्रॉफिट रेशिओ, नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस into 100 divided sales of last trading year. What is the standing charges or fixed charges? There are the expenses required to be incurred irrespective of the fact whether the business activities are suspended or not. They do not depend upon the volume of production or sales. Such expenses are generally wages of skilled workers, salaries of permanent staff, rent rates, taxes, insurance, director fees, auditor fees, interest on loans, depreciation, minimum charges of lighting, etc. ज्यावेळी तुम्हाला शॉर्ट सेल आणि इंडिमिनिटी पिरियडचं कॅल्क्युलेशन काढल्यानंतर तुम्हाला नंतर कुठलं कॅल्क्युलेशन करावं लागतं बघा, तर जीपीचं म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट रेशो, एकूण तुमचा त्याला आपण असं म्हणतो की स्थूल नफा किती आलेला आहे तुमचा, मराठीत त्याला ग्रॉस प्रॉफिटला काय म्हणतात बघा, स्थूल नफ्याचं गुणोत्तर, ग्रॉस प्रॉफिट रेशो. त्याचं सूत्र आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड सेल्स ऑफ लास्ट ट्रेडिंग इयर इंटू 100. नेट प्रॉफिट म्हणजे तुमचं चालू वर्षी नेट प्रॉफिट किती आहे, तुम्हाला ते बॅलन्स शीटवरून समजतं, तुमचं प्रिव्हियस इयर कुठलं आहे, करंट इयर कुठलं आहे, त्यामधून नेट प्रॉफिट तुमचा झालेला प्रॉफिट मागील वर्षाचा असेल. इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय, जर विमा कंपनी काय करते बघा, व्यवसायाचं असे घटक असतात की व्यवसायामध्ये ते कसे असतात बघा, स्थिरावलेले घटक असतात. म्हणजे व्यवसायाला तोटा झाला किंवा नफा झाला त्यावर त्यांच्या खर्चाचा परिणाम होत नाही. नफा झाला तर त्यांचे खर्च सहज भागवले जाऊ शकतात. जरी तोटा झाला तरी त्याला ते कंपल्सरी कंपनीला देणं हे भाग पडतं. त्यांचा पगार किंवा इतर स्वरूपाचे खर्च असतात, त्याला म्हणायचं स्टँडिंग चार्जेस. आणि त्यामधून वर्षाचा जो सेल्स आहे तो डिवाइड करा आणि त्याला 100 गुणल्यानंतर तुम्हाला काय मिळेल बघा, ग्रॉस प्रॉफिटचा रेशो. इंडिमिनिटीचा रेशो सूत्र काय आहे, सम इन्शुअर्ड डिवायडेड सेल्स फॉर 12 मंथ्स प्रेसिडिंग द डेट ऑफ फायर इंटू 100. आणि शेवटी तुम्हाला क्लेम्स करताना शेवटी तुम्हाला इथं समजणार की तुमची लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी जी आहे ती किती येऊ शकते, तुमचा प्रॉफिटची पॉलिसीची रक्कम तुम्हाला किती मिळणार, तर ते कसं काढायचं, शॉर्ट सेल्स इंटू लोअर ऑफ द अबाउट 2%. म्हणजे जीपीचा आणि इंडिमिनिटीचा रेशो जे असेल त्यातलं कमीत कमी इथं काय करायचं आहे तुम्हाला, रेशो इथं तुम्ही दाखवल्यानंतर तुम्हाला काय मिळणार बघा, शॉर्ट सेल मिळणार. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड ग्रॉस प्रॉफिट इट इज ॲडजस्टेड सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट इन शॉर्ट सेल. आणि लास्ट इन्शुअर्ड इन कॉस्ट ऑफ वर्किंग, नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड नेट प्रॉफिट प्लस ऑल स्टँडिंग चार्जेस इंटू इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. यामध्ये काय काय भाग पाहिला आपण, पिरियड ऑफ इंडिमिनिटी, शॉर्ट सेलचं सूत्र बघितलं. त्याच्यानंतर पर्सेंटेज आपल्याला 2 काढावे लागतात, एक म्हणजे इंडिमिनिटीचे पर्सेंटेज आणि ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज. त्याच्यानंतर आपल्याला क्लेम करताना काय करावं लागतं बघा, शॉर्ट सेल इंटू लोअर ऑफ द अबाउट 2%, म्हणजे कशाचा, जीपीचा रेशो आणि इंडिमिनिटीचा रेशो. आणि त्याच्यानंतर तुम्ही पॉलिसीला अप्लाय कुठल्या आधारे करू शकता, तर अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड ग्रॉस ऑफ प्रॉफिट
इन ॲडजस्टेड सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट इन शॉर्ट सेल. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार बघा, इथं तुम्हाला तुमची प्रॉफिट पॉलिसी किती आहे हे तुम्हाला इथं समजून जाईल. थँक्यू.